नकोय मला काही, सांगितलं ना मी. आय एम सॉरी. काय नकोय? जेवण. सगळेच आग्रह करतात मला. तुमचं जेवण झालंय? हे घ्या, सुरू करा. नाही, मला खरंच भूक नाहीये. समोर जेवण दिसत असेल ना, तर फॉर्मॅलिटी बाजूला ठेवायची आणि सरळ जेवायला सुरुवात करायची. नाही, मला खरंच भूक नाहीये. भूक तर असेलच तुम्हाला. एक घास तरी खा, मग कळेल. नाही, मला कळतंय. मी सांगू, आपल्याला जेव्हा खूप स्ट्रेस असतो ना, तेव्हा भूक जाते आपली. जाते म्हणजे ती जाणवतच नाही, पण ऍक्च्युली भूक लागलेली असते. आणि शिवाय बॉडीला फ्युएलची गरज असतेच ना. सो प्लीज खाऊन घ्या, नाही तर बघा ऍसिडिटी होईल आणि मग तुमचं कामातही लक्ष लागणार नाही. काय झालं? काही नाही, हे सगळं मी एका डॉक्टरला सांगतेय म्हणून हसू आलं. विक्रांत, आय नो तुम्हाला खूप टेन्शन आहे आणि घरात सध्या जी सिच्युएशन आहे त्याने कोणीही डिस्टर्ब होईलच. पण काही झालं तरी आपलं रुटीन नाही ना थांबत, ते सुरूच राहतं. त्यासाठी एनर्जी नको का यायला? कसं झालंय? नाईस. गुड. वहिनी, भेंडी करूया ना आज? मी चिरून ठेवते, चालेल ना? अय्या, चिवडा केलात तुम्ही? मला सांगायचं ना, मी पोहे भाजून दिले असते तुम्हाला. गॅस पाशी खूपच उकडते नाही, आणि गेले 2 दिवस जरा जास्तीच. मी म्हणाले मोहनला येऊन बघ किचन मध्ये काम करून बघ, म्हणजे कळेल तुला किती उकडते ते. वहिनी, चिवडा झाला ना की मला सांगा तुम्ही, मी भरून ठेवीन. हा, ते भाजी तू केलीयस? तुम्हाला काय वाटतंय? तुला स्वयंपाक येतो की नाही मला काय माहित. मला येतो स्वयंपाक. आज मीच केली आहे भाजी. आजीकडूनच शिकते सध्या एक एक रेसिपी. आजीच्या हाताला कमालीची चव आहे माहितीये. तुम्हाला आवडली असेल ना तर मी एक काम करते, मी उद्यापासून 3घांना डबा घेऊन येते, म्हणजे आत्ताना पण होईल. अरे वा, डॉक्टर साहेब जेवतायत. गुड गुड. हे कसं काय? ऍक्च्युली मीच आग्रह केला त्यांना. आज डबा घेऊन आले होते ना म्हणून. नाही अगं, मीही त्याला विचारलं, म्हटलं काही पार्सल वगैरे घेऊन येऊ का? नको म्हणाला मला. मलाही आधी नको नकोच करत होते, पण मीच ऐकलं नाही त्यांचं. व्हेरी गुड. मग उद्यापासून आपण मानसी ताईंचा डबा सुरू करू. हरकत नाही. आत्या, हा, तुम्ही पण टेस्ट करा ना प्लीज. फक्त टेस्ट हा, पण चव पाहत. मस्त झाली. अजून घे. म्हणून हा प्रेमाचा.
पार्वती दलवी बोल रही हूँ। कल जो बोला था ना मैंने, तुलसी, गुलाब, मोगरा और 1-2 शो के झाड़ सब लाए क्या? लाए हैं? अच्छा हो गया। और मिट्टी? मिट्टी, हाँ हाँ हाँ, अच्छा हो गया। एक ही साथ मेरा काम हो जाएगा। मैं आ रही हूँ। हाँ, अभी आती हूँ आधे घंटे में। चला, काम झालं, एका फेरीमध्ये सगळं होऊन जाईल. चला. बाहेर चाललात? हो. कुठे? सॉरी. लोकांना वटणीवर आणण्यापेक्षा अन्य कामं माझ्याकडे खूप आहेत. बाजारात जाते. आजी, मी पण येऊ? म्हणजे जरा गप्पा मारता येतील ना? गप्पा? नाही म्हणजे बोलता येईल ना? आणि मला बाजारात जायला आवडतं म्हणून म्हटलं. हो का? नाही, खूप जड सामान उचलायचंय. तुझा काहीच उपयोग नाही. आणि नाण्या येतोय माझ्या बरोबर. आजी, तसं नाही म्हणजे काय सांगायचंय तुला? बोल ना. काही नाही आजी, जरा घरातलं वातावरण बदललंय ना, आणि काही गोष्टी ऐकल्यात मी. म्हणजे कानावर पडल्या माझ्या. तू जे काही जनरल नॉलेज मला देणार आहेस ते ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. त्याला तुमच्या भाषेमध्ये काय ते, हा, गॉसिप म्हणतात. गॉसिप. आणि आम्ही त्याला चकाट्या पिटणं म्हणतो. माझ्याकडे वेळ नाही त्यासाठी. नाही नाही आजी, तसं काही नाही. मी फक्त. नको. पाय मुरगळून घेतलायस ना, घरातच बस. आधी तो मुरगळलेला पाय बरा कर, मग बाजारात जायचं. हा, हे असं गॉसिप करणं चांगलं नाही, कळलं का? नाण्या, तू नक्की येणार आहेस ना माझ्या बरोबर? सामान उचलायचंय म्हणून विचारते. म्हणजे गाडी ड्रायव्हर नाहीये का? आहे, पण मी चालत जाणार नाही, चालत येणार. मला व्यायाम पाहिजे. नाही, मी येतो तुझ्या बरोबर. हा, मला सुद्धा तुला एक गंमत सांगायची आहे. तुझी गंमत आहे का मोनिका? उगाच इकडे तिकडे करत बसू नको. खोलीत जाऊन बस, नाही तर उलट सुलट काही कानावर येतं माझ्या. मग कळलं का? चला. अगं घे की फोन. घेणार नाही. वाजेल वाजेल आणि आपणहून बंद होईल. चल, जा ग, खोलीत जाऊन बस. आत्या, मी या वर्डमध्ये काही फाईल्स बनवून ठेवते आणि त्या तुम्हाला मेल करेन. तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही वाचत जा. तुला कळत नाहीये आई फोन का उचलत नाही? राहायला असेल कुठेतरी, ऐकू जात नसेल त्यांना. खरं आहे ते, पण सकाळपासून 5वा फोन आहे. आई असं कधी करत नाही. डॉक्टर साहेब, फोन असतो तुमचा. वाजू दे, तुला काय करायचं? मग घ्या तो फोन, विषय संपवून टाका ना सगळं. तुला माहिती आहे कोणाचं आहे? मग काम कर आपलं.
ही तुळशीची रोपं लावायची आवड सदाशिवरावांची नाही का ग माई? ते नेहमी म्हणायचे हा. घरापुढे तुळस हवी, घरात कोणाला ताप आला तर कुडली पानं केला काढा, गरम गरम प्यायला दिला की ताप उतरला पाहिजे. हा, नाहीतर आजकाल एवढ्या तेवढ्याला औषधाच्या गोळ्या घेतात, त्यापेक्षा हे बरं ना. अरे बापरे, कोणाचा फोन आहे? बघतो ना. एक मिनिट हा, हे धर जरा. हा, सावकाश सावकाश, एक मिनिट. अरे देवा, थांब 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 थांब, एक मिनिटच थांब. घे. आता ही निर्मला मला का फोन करतीये? पण मी घेणार नाहीये. दे पिशवी दे. चल 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 चल. खरं तर असं कधी होत नाही. कमाल आहे. पण काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच झालेला आहे. ते म्हणजे तू म्हणतेस तसं ठीक आहे, माझा फोन आला, आईला कळला नसेल, तिने ठेवला असेल कुठेतरी, लक्षात नसेल आलं. पण मग बाकीच्यांचं काय? आत्या, डॉक्टर वेंकट स्वामींच्या भाषणाची कॉपी अवेलेबल होती ना कॉन्फरन्सला? मला नोट्ससाठी लागणार आहे तुमच्याकडे? एक मिनिट, मोहन राहिलंय, मोहनलाच कॉल करते ना. हॅलो. हॅलो, मिस्टर मोहन दळवी ना? हो बोलतोय. मी डॉक्टर फडके. मला माझ्या मुलाविषयी जरा त्याच्या करिअर संबंधी तुमच्याशी बोलायचं होतं. आपण भेटू शकतो का? अच्छा, तुम्ही क्लासमध्ये फोन केला होतात ना? हो हो, तिथूनच घेतला नंबर. ओके ओके ओके. एक दोन दिवसात तुम्ही घरी येऊन भेटलात तरी हरकत नाही. काय होतं, क्लासमध्ये मुलं क्वेरीज घेऊन येतात, त्यांना वेळ द्यावा लागतो, नीट बोलता येत नाही. मी फोन करूनच येईन. थँक्यू. ओके, थँक्यू. मोहन, वहिनी बोलल्या तुझ्याशी काही? का? नाही, मी त्यांच्याशी खूप बोलण्याचा प्रयत्न करते पण त्या बोलतच नाहीत माझ्याशी. वहिनी सुद्धा चिडली. म्हणजे? वहिनीसारखी शांत समंजस बाई चिडू शकते म्हणजे तिला किती मोठा धक्का बसला असेल असे विचारते. मला कळतंय रे मोहन, पण मग मी काय करू? मला राहवत नाहीये त्यांच्याशी बोलल्याशिवाय. विचित्र वाटतंय खूप. त्यांचं न बोलणं सहनच होत नाही मला. मी बोलून बघतो. दादा आहे घरी? ठीक आहे, तू नको बोलूस. हो, तुम्हाला काय होतंय सांगायला? अहो, अख्खा दिवस मी तिच्या बरोबर असते, सारखी माझ्या आजूबाजूला फिरत असते, पण मला एक शब्द बोलावंसं वाटत नाही तिच्याशी. मी तरी दुसरं काय सांगणार तुला? काय बोलताय तुम्ही? म्हणजे माझंच चुकतंय? नाही ग, तसं म्हटलंय का मी? पण कोणाचं तरी चुकतं हे नक्की. विक्रांतवर संशय घेताना जराही विचार करावासा वाटला नाही गीताला. हो, सरळ जाऊन ती आईंशी बोलली. मला विश्वासात घ्यावं असं का वाटलं नाही तिला? पण मी तुम्हाला सांगते, माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. हे बघ, जसं तुला वाटतं ना तसं मलाही वाटतंय की आपला मुलगा असं वागणं शक्य नाही. पण त्याने कबुली दिले ना सगळ्यांच्या समोर. नेहमी तो आपल्याशी खरं बोलतो, मग हे का नाही खरं मानायचं? मी नाही खरं मानणार. मी माझ्या मुलावर पक्का विश्वास ठेवणार नाही, म्हणजे त्यांनीच माझं आता डोकं शांत राहणार आहे. पण मी तुम्हाला सांगते, मी गीताशी बोलणार नाही. यावर एकच मार्ग आहे, आपण विक्रांतशी एकदा बोललं पाहिजे. मलाही तसंच वाटतंय. आईंनी मनाई केली आहे ना त्याच्याशी बोलायची. त्याच्याशी बोलून त्यांचा अपमान करायचा का? ते नाही बाई मला जमणार. पण मी तुम्हाला सांगते, मी गीताशी. हो हो, गीताविषयी बोलत होतात ना? वहिनी प्लीज थांब. चिडलेस ना गीतावर आणि माझ्यावर सुद्धा? नाही, बाजू घ्यायची म्हणून नाही सांगत आहे, पण हे असं काही होईल असं
तिच्या लक्षात सुद्धा नाही आलं. तिने फक्त सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला. सत्य म्हणजे तुलाही हे सगळं खरं वाटतंय मोहन? मला काहीच कळेनासं झालंय. कारण या प्रकरणाचा संबंध आपल्या विक्रांतशी आणि आपल्या विक्रांतवर आपल्या सगळ्यांचा खूप विश्वास आहे. आपण खूप जवळनं ओळखतो त्याला. पण त्यांनीच कबुली दिल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले, ज्याची उत्तर फक्त तोच देऊ शकतो. ज्या अर्थी गीतानी आधी जाऊन आईंना सांगितलं ना, त्या अर्थी तिलाही हे सत्यच वाटतंय मोहन. मी तिच्या वतीनं माफी मागतो तुझी. परिणामांची जखम खोल असते ना, तेव्हा माफीचं औषध नाही चालत. अलका, अरे देवा. हो. काय रे नान्या, एवढा थकलास 2 पिशव्या उचलून? हेच का तुझं शरीर सौष्ठव? अगं माई, अलके, ए अलके बाई, पाणी आण ग नानूसाठी. हो आणतच होते. 2 पिशव्या उचलून थकला बघ. माई, अगं वयानं साथ दिली नाही म्हणून ग, नाहीतर 50 पिशव्या सुद्धा अशा एकट्यानं उचलून आणल्या असत्या मी. राहू दे ना, मी ठेवीन आत नंतर. हा थांबा आई, मी पिशव्या उचलते. अगं तू कशाला, तू जड नको उचलू. मग मी काय करू आई घरात? काय करशील? अलके, जेवण तयार आहे? अगो बाई, नाही अजून. नाही म्हणजे तुम्हाला भूक लागली असेल तर मी करते पटकन. नाही 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 नाही, मला भूक लागलेली नाहीये. जर तू जेवण केलं नशील तर तू आता हातच लावू नको जेवणाला. म्हणजे माई, मला तर डबल भूक लागली बरं का. नाही, तुला जेवणाला सुट्टी द्यायचा वगैरे विचार नाहीये ना? अरे बाबा, तू काय एवढी चिंता करतो? मी बसली आहे ना, गप्पा बस ना. मी काहीतरी सांगते ना अलकेला. अलके, आजचा स्वयंपाक मोनिका करणार. तिला काहीतरी काम करायचंय ना, मग स्वयंपाक आमच्या मोनिकाला करू दे. चालेल, पण ऍक्च्युली मला डॉक्टरांनी काय सांगितलंय? अगं 3 बाळंतपणं झाली माझी, म्हणून तुला सांगते, काही टेन्शन घ्यायचं नाही. जेवढी झेपतील ती सगळी कामं करायची. जमेल ना ग पोरी? हो, जमेल ना. आलेच.